नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, डाळिंब आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात कापसाचा भाव तेजीतच आहे. कापसाला मागणी वाढल्याने भावाला आधार मिळतोय. काही बाजारांमध्ये उच्चांकी 10,000चा भाव दिसत असला तरी सरासरी भाव पातळी 8,400 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान आहे. युद्धामुळे पॉलिस्टरच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. पॉलिस्टरचा भाव वाढल्याने कापड निर्मितीसाठी कापसाला मागणी येते. यामुळे भावात वाढ झाली आहे. कापसाच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनच्या भावातील तेजीही टिकून आहे. सोया तेल आणि सोयापेंडीच्या भावात वाढ झाल्याने सोयाबीनच्या भावालाही चांगलाच आधार मिळालाय. सोयाबीनला बाजारात सध्या चांगला उठाव आहे, तर देशातील उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारातील आवक कमी झालेली आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात वाढ झालेली आहे. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव 6,500 ते 6,700 रुपयांच्या दरम्यान होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन 6,100 ते 6,400 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. सोयाबीनच्या भावातील तेजी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कांदा भाव दबावतच आहेत. कांद्याचा सरासरी भाव बहुतांश बाजारांमध्ये 1,000च्याही खाली गेलाय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. कांद्याला बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी 100 रुपये प्रति क्विंटल पासून भाव मिळतोय. कांद्याची बाजारातील आवक सध्या वाढलेली आहे, तर बाजारातील सरासरी भाव पातळी प्रति क्विंटल 700 ते 1,000 रुपयांच्या दरम्यान आहे. कांद्याची आवक पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे, त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता कमी आहे. यामुळे डाळिंबाचा भाव सध्या टिकून आहे. डाळिंबाला बाजारात सध्या गुणवत्तेप्रमाणे 6,000पासून ते सरासरी 10,000पर्यंत भाव मिळतोय. काही बाजारांमध्ये उच्चांकी 16 ते 20,000चा भाव दिसतोय, पण हा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळतोय. इतर माल 10,000च्या खालीच विकला जातोय. तरीही कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर टिकून आहेत. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पपईला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे पपईला पसंती मिळते. दुसरीकडे पपईची बाजारातील आवकही काही दिवसांमध्ये सुधारलेली आहे. याचा दरावर काहीसा परिणाम दिसून आला. सध्या पपईला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 1,800 रुपये भाव मिळतोय. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे, पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाचे शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.